आजचे हे आपले बटाटा फिंगर चिप्स बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहे आणि मस्त खुसखुशीत, चवीला तर अप्रतिमच असे लागतात। एकदा करून वर्षभर खाता येतील असे हे मस्त कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम, बनवायला अतिशय सोपे वाळवणीच्या रेसिपी मधील एक म्हणजे बटाटा फिंगर चिप्स। तुम्ही नक्कीच करून पहा। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच हे आवडणारे आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर फिंगर चिप्स करण्यासाठी या ठिकाणी मी 4 किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे घेताना ताजे फ्रेश घ्यायचे आहे आणि अशा प्रकारचे मोठ्या साईजचे घ्यायचे आहे। बाजारातून बटाटे आणल्यानंतर त्याला धूळ माती वगैरे चिटकलेली असते ना, सुरुवातीला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पिलरने बटाट्याची साल काढायची आहे। संपूर्ण बटाटे मी सोलून घेते आणि सोललेले बटाटे हे लगेचच पाण्यामध्ये टाकत घ्यायचे आहे, जेणेकरून ते लाल होणार नाही। बघू शकता या ठिकाणी संपूर्ण बटाटे हे सोलून झालेले आहे। त्यानंतर सुरी घ्यायची आहे। या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारच्या खिसणीचा वापर करणार नाहीत, फक्त आपल्याला सुरी लागणार आहे। तर अशा प्रकारे या बटाट्याचे काप करायचे आहे। बघू शकता साधारण पाव इंच इतपत जाड हे राहू द्यायचे आहे। अशा प्रकारे काप केल्यानंतर एकावरती एक हे काप ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे चौकोनी लांबट अगदी फिंगर चिप्स सारखे हे कट करायचे आहे। हे फिंगर चिप्स चवीला छान लागतात आणि बनवायला अतिशय सोपे आहे। तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल ना, तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट करू शकाल। फिंगर चिप्स बनवण्यासाठी आपल्याला तुरटी वगैरे याची सुद्धा गरज भासत नाही। अशाच प्रकारे संपूर्ण हे बटाट्याचे करून घेतलेले आहे। फिंगर चिप्स करण्यासाठी शक्यतो लांबट आणि मोठ्या साईजचे बटाटे घ्या, म्हणजे अगदी बराबर हे फिंगर चिप्स होतात आणि छान लांब लांब होतात, जसे मार्केटमध्ये मिळतात ना त्यानुसार। मोठा बटाटा असल्यामुळे एक बटाट्याचे भरपूर असे हे फिंगर चिप्स झालेले आहे। अशाच प्रकारे संपूर्ण बटाट्याचे फिंगर चिप्स मी तुम्हाला हे करून दाखवते। अशा प्रकारे हे कापून घ्यायचं आहे। खूप असं जाड ठेवायचं नाही। बघू शकता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे, यानुसार चिरायचे आहे बटाटे। छान असे लांबट झालेले आहे। जर का एखादी जाड वाटला तर पुन्हा त्याला चिरून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे काप केल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकत घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा लालसर होणार नाही। अशाच प्रकारे सगळ्या बटाट्याचे आपल्याला फिंगर चिप्स हे करायचे आहे। सुरुवातीला बटाट्याच्या स्लाइड कट करायचे आहे आणि त्यानंतर एकावरती एक ह्या बटाट्याच्या स्लाइड ठेवायचे आहे आणि उभट कट करायचं आहे। अगदी सोपे आहे करायला। बघू शकता दिसायला छान दिसतात, अगदी एकसारखे असे हे दिसतात आणि खूप पटापट असे हे होत असतात। आता हे झालेले पुन्हा पाण्यामध्ये टाकायचे आहे। संपूर्ण बटाट्याचे फिंगर चिप्स मी करून घेते। पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे। संपूर्ण या ठिकाणी बटाट्याचे हे फिंगर चिप्स करून घेतलेले आहे। बटाटा हा चिरून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आतापर्यंत मी तुरटीचा वापर केलेला नाही आणि पुढे सुद्धा करायचं नाही, फक्त आपल्याला हे बघू शकता आता ह्या वेळेस खूप असं पांढरट पाणी दिसत आहे। यामध्ये बटाट्याचा खूप असं जास्त टार्च आहे, तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। साधारण 6 ते 7 पाण्याने मी हे बटाटे धुवून घेतलेले आहे, म्हणजेच बटाट्याचे फिंगर चिप्स। पाणीही तुम्ही पाहू शकता अगदी क्लीन झालेलं आहे, अजिबात पांढरट पाणी हे दिसत नाही। स्वच्छ धुवाल तरच हे फिंगर चिप्स छान असे पांढरे येतील। आता हे आपल्याला शिजवायचे आहे, म्हणून शिजवण्यासाठी मोठ्या पसरट भांड्यामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे। सेंधा मीठ किंवा साधं मीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि पाणी गरम झालं का त्यामध्ये हे फिंगर चिप्स टाकायचे आहे। फिंगर चिप्स संपूर्ण टाकून घेतल्यानंतर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून एकसारखे ते मिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील। आता साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे। बघू शकता मस्त अशी वाफ निघत आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे। तेल किंवा तुरटी यापैकी काही यामध्ये टाकायची गरज नाही, फक्त पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे, फिंगर चिप्स टाकायचे आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता आता कितपत शिजवायचं तसं तोडून पाहायचं आणि आतपर्यंत हा शिजला गेलेला आहे। खूप जास्त सुद्धा शिजवायचा नाही आणि कडक सुद्धा राहू द्यायचा नाही। आता मी गॅस बंद करते
तर हे फिंगर चिप्स वेगळे करण्यासाठी पाण्यातून एखादी झारा घ्यायचा आहे अशा प्रकारे, किंवा चाळण किंवा टोपली सुद्धा तुम्ही घेऊ शकता। डायरेक्ट टोपलीमध्ये संपूर्ण काढायचं आहे। पाणी निथळल्यानंतर मग कापडावरती किंवा एखादी प्लास्टिक पेपरवरती हे वाळत घालायचे आहे। आता संपूर्ण हे काढून घेतलेले आहे। त्यानंतर मी खाली एक कॉटनचा कापड आथरून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का उन्हाची सोय असेल तर डायरेक्ट उन्हामध्ये वाळत घाला, आणि जर का ऊन येत नसेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे वाळत असतात। फक्त घरात जर का वाढत असले तर मग 3 ते 4 दिवसासाठी वाढून घ्या, आणि उन्हात जर का वाढत असले तर मग 2 दिवसासाठी वाढून घ्यायचं आहे। बघू शकता, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते। मी 1.5 दिवस हे वाढून घेतलेले आहे आणि मस्त असे पांढरे शुभ्र, याचा खूप असा पांढरा रंग दिसत नाही, अशा प्रकारचा रंग दिसतो, आणि छान असे कडकडीत हे वाढले गेलेले आहे। कडकडीत वाढले गेलेले आहेत। कसं ओळखायचं तर एखादी फिंगर चिप्स तोडून पाहायचा, अगदी पटकन हा तुटत आहे, कुठे वातळ आतमध्ये वाटत नाही, तरच हे छान असे वाढले गेलेले आहे, हे ओळखायचं मैत्रिणींनो। आता हे मस्त कडकडीत वाढलेले फिंगर चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते। फिंगर चिप्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आणि गरम तेल आहे। जसे आपण चिप्स वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना, त्यानुसारच तेल हे गरम आहे। फिंगर चिप्स काही टाकले, बघू शकता असे छान हे तळून वरती येत आहेत। खूप धूर निघेपर्यंत एवढं तापलेलं सुद्धा तेल असायला नको, आणि गार तेलामध्ये टाकले तर हे खूप कडक होतील, व्यवस्थित तळले जाणार नाही। आणि खूप कडक तेलामध्ये टाकले तळण्यासाठी तर लगेचच ते लाल होतील आणि जळतील। तर म्हणूनच जसं आपण तळण्यासाठी तेल वापरतो ना, त्यानुसारच गरम तेल घ्यायचं आहे आणि अशा तेलामध्ये तळायचं आहे। बघू शकता मस्त असे हे फुलून आलेले आहे। तेल संपूर्ण निथळून घ्यायचं आहे। अजिबात हे फिंगर चिप्स तेलकट होत नाही, कुठेही तेलकट चवीला सुद्धा लागत नाही, हाताला सुद्धा तेल अजिबात वाटत नाही। अशाच प्रकारे काही फिंगर चिप्स मी तुम्हाला तळून दाखवत आहे। आता काही फिंगर चिप्स तळून घेते, तोपर्यंत मंडळी तुम्ही ही रेसिपी इथपर्यंत बघत आलातच। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल, आणि सगळ्यात आधी तुम्हाला नवीन व्हिडिओ बघता येईल। बघू शकता या ठिकाणी आपण काही हे फिंगर चिप्स तळून घेतलेले आहे, चवीला खूप छान लागतात। तर हे फिंगर चिप्स एकदा करून आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात। मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतात। बाहेरचे कुरकुरे पॅकेटचे न खाता अशा प्रकारचे तुम्ही हे फिंगर चिप्स करून पहा। बनवायला तर खूप सोपे आहे, तेवढेच चवीला सुद्धा छान आहे। तुम्हाला जर का हवं वाटल्यास तुम्ही 1 किलोचे करून बघा, नंतर 5 ते 6 किलो बटाट्याचे नक्कीच कराल, एवढे चवीला छान लागतात आणि बनवायला सोपे आहे, अगदी झटपट होतात। यामध्ये फसण्यासारखं किंवा बिघडण्यासारखं काही नाही मैत्रिणींनो, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा नक्कीच करून पहा। अशाच प्रकारे मी काही फिंगर चिप्स तळून घेतलेले आहे। तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता, किती कुरकुरीत झालेले आहे। आणि मस्त असे झालेले आहेत। अगदीच लहान मुलं असतील तुमच्याकडे तर असेच फिके सुद्धा त्यांना देऊ शकता, कारण आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे, यामध्ये आधीच मीठ आहे। तर मग यावरती थोडीशी मिरची पावडर टाका। तर या ठिकाणी मी काश्मीरी म्हणजे जी अगदी कमी तिखट असते ती मिरची पावडर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे। मिरची पावडर टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे। त्यामध्ये थोडा चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे, किंवा तुम्ही आंबट पावडर असते सायट्रिक ॲसिड त्याची पावडर किंवा आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता, किंवा फक्त मिरची पावडर टाकून सुद्धा खाऊ शकता। संपूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता एखादी फिंगर चिप्स मी तुम्हाला तोडून दाखवते, किती कुरकुरीत झालेला आहे आणि अजिबात वातळ होत नाही, चवीला छान लागतात। नक्कीच ट्राय करून पहा। खूप नवीन आणि युनिक ही रेसिपी आहे, आणि सर्वांच्याच आवडीची अशी ही रेसिपी आहे। तुम्ही एकदा कराल ना, पुन्हा पुन्हा ही रेसिपी करून खाल। म्हणून उन्हाळा आहे तोपर्यंतच ही रेसिपी करून ठेवा, आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।